तुम्ही तुमच्या म्हातारपणात काय करशाल? ते आजी म्हातारपणात अशी गोधळा शिवते, तुम्ही काय करशाल? मी अजून एक युगातली म्हातारी राहील. कळालं? मी पबमध्ये जाईन, डिस्को करीन. हा ब्लॉग चालू होण्याच्या आधी तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब करा आणि त्यासोबत लाईक शेअर पण करायला विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दिसतंय ते बघा आणि खूप मजा येणार आहे कारण आमच्या आजी आलेली आहे आणि मम्मीने आजीला कामाला लावलं आहे. इथं गोधडी शिवण्याचा कार्यक्रम आहे, बघू शकता. डायरेक्ट हा आता गोधडी शिवतायत ह्या आणि मला बी कामाला लावलं यांनी. Emotional damage. कसं हसू आलं सुडलीन. जर तुमच्या एरियामधलं कोणी भूत पळालं असेल तर समजून घ्या, ते इथं आलंय. आजी त्यांच्या आगात येतं कधी कधी, माहित नाही तुम्हाला. दसरथ माहिती का काय? दसरा अर किंमतच नाही तुम्हाला. थोडीशी तर तुम्हाला मराठी, खानदेशी, आयराणी सगळं मिक्स ऐकायला भेटणार आहे यावर ब्लॉगमध्ये. तावडी या आहेत मम्मीच्या आई. आणि ही इथं आहे मम्मीची जग्गासून. जग्गासून फाट टाकलं म्हणजे फाडून टाकलं. हे तुमच्याकडे पण अजून पण गोधड्या शिवतात का सांगा रे? आमच्याकडे नाही शिवत पण मम्मीला नेतात ते आमच्या. आजी आहे म्हणून मम्मीने हात सफा करून घेतला आजीच्याकडून आता. काय चिरी? आजी शब्द आहे का बरं का आता. दुसऱ्या साड्यामध्ये टाकू आता भरपूर आलं. प्लास्टिक प्लास्टिक काही नाही टाकत. कशाचं म्हणतात? यांना विषय काढलाच नाही. गोधडी का शिवतोय तर झावरी करतो गोधड्या गाद्या म्हणून. म्हणा आजी म्हणते की काय एवढी गादी खराब करायची, गोधडीवर बसवायचं. ही लास्ट पिढी असणार आहे जी गोधड्या शिवती. ही पिढी काय कामाची नाही राहिली. खिडकी मग अशी चिरी, आता खिडकी. बेटा कापतोय आता नेमबंद. बेटा हुशार आहे आजी, जास्त डोकं लावतो आमचा बेटा. बेटाच्या पाटणात व्यवस्थित पकडला, आता तेही दिसलं. बेटा जास्त शाळा शिकलेला आहे आमचा. मग बेटा बेटा आता नाही काही बोलणार मी, ते वाक्य पाठाचे मला. आता हे शिवण्याचं काम चालू आहे इथं. असं शिवतात आजी. शिवलं काय शिवण्याचं काम कसं असं का? इथं खाली बसा, बघू तरी कसं जमतं तुम्हाला. बघू ना. शिवली मम्मी शिवत होता.
तुम्ही तुमच्या म्हातारपणात काय करशाल? ते आजी म्हातारपणात अशी गोधड्या शिवते, तुम्ही काय करशाल? मी अजून एक युगातली म्हातारी राहील. कळालं? मी पब मध्ये जाईन, डिस्को करीन. हा. त्याला बी घेईन. आणि जाईन. पबमध्ये दारू प्यायला. ए माडी काय असतं बघा, सांगा रे जरा. माडी माडी गाणं ऐकलं असेल तुम्ही तर सांगा. तिथं लावते. माडी माले बिवाई जाय को कर मला डोक्यात सुट उचली. का मा उलट होतंय हो मामाले. अरे अरे कसलं ते चाललंय आमची भाषा तर काय रे. मग आता सुया घरात पटल्या गड्या माझ्या नेण्यापासून दोन सुया. डायरेक्ट बॅगेत टाकून घ्या आजी, मम्मीला समजणारच नाही. बघा तिथं थोडे घरी नेवा नाही मग जोतले दिली नाही. तिच्या मै ज्योती, मै सुरकी, मै उंदी, मै अक्का. आम्ही बधी भरते का म्हणजे कधीच नाही. ते तशी दिलं का आम्हाला दिलं दिलं पावरे आणलं. पप्पा पावरे दिखत होते काय म्हणलं का काय करत म्हणते आता मामा लय बेकार काम हिरालो मा. घेते का इकडे मग हा असं येऊ दे बरं. असंच येऊ दे बरा, नाही तर तुला फटकावते धरून. आणि खालून मी घेतो काय मी अहो, खालून आजी सुई नाही टोचली तोपर्यंत चिंदळून बिंदळी लागते. तर आजीने तेवढं शिवलं तर आजीला काहीच नाही झालं. तू बी आणि इकडे हे कैची आण. खा झालं का काही नाही बोट बांधले येते मी. खा बरं. जोर नाही लागत. टोचताना जोर नाही लागत ना तुझं. 3 ते 4 तासामध्ये फायनली आता गोधडी कंप्लीट होण्यात आली आहे. बऱ्याच वेळ आता तात काढले असे नाही दोघं जण चांगले, पण छान झाली का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे अजून पण बनवतात का या गोधड्या अशा छोटे छोटे टाके टाकून मस्त. प्रकारे आपली ही गोधडी तयारी आजीच्या लुगड्याची. या गोधडीमध्ये जी ऊब आहे ती ब्लँकेटमध्ये नाही मिळत. हां, आता बरेच लोक म्हणतील की ही गोधडी खूप छोटी वाटते. नाही, एका माणसाला पुरेल इतकी आहे. हां, आता आमच्याकडे असंच शिवतात, बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या शिवल्या जातात. आम्हाला इतकीशी पुरी आहे. झोपा आता. आमच्या गावाकडे तर अशाच गोधड्या शिवतात, पण बऱ्याच ठिकाणी ना असे ते काय म्हणतात तिकडं लावून ना असे तुकडे तुकडे लावून परत ते डिझाईन करतात. आम्हाला नाही आवडत आहे तसं काही, आम्ही हे असेच बनवतो आजीच्या लुगड्यांच्या गोधड्या. गोधडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.